पोहोचले. हो गिरणेवाले आहे का? दळण द्यायचंय. आहेत का तुम्ही? या भाऊ लय दिवस तुम्ही खूप दिवसातून आले. हे घ्या दळण. हे गहू दळून द्या. 5 किलो गहू आहे आणि बारीक दळा, एकदम बारीक. काय गहू वाढत नाही. थांबा वजन कर. 5 किलो नाही भाऊ 6 किलो आहे. काय म्हणते काय काय लोक 10 किलो 12 किलो दळ मारतात 10 किलो सांगतात म्हणे म्हणून आम्ही वजन करतो. कारण का दळण दळलं ना आपण तर 1 किलोला 60 ग्राम पीठ कमी येते आणि 10 किलो 60 ग्राम. म्हणून तुम्हाला सांगतो नवीन माणूस असेल ना मग ते कटकट करतात. मग आम्हाला म्हणतात एवढे पैसे घ्या कमी घ्या हे घ्या. मग आम्ही ऐकून नाही घेत. तसंच वाटणं बरंच आहे त्यांना आलं म्हणून मी ठीक आहे 6 किलो थोडं याच्यामध्ये 3 ते 4 ग्राम पीठ कमी व्हायचे. किती दळणाचे किती पैसे? दळणाचं साधारण 36 रुपये होईल. 36 रुपये एवढं कसं घेता हो? 6 रुपये किलो. गरीब माणूस आहे. अरे गरीब नाही आमचं हे भाडे लाईट गेले. काय एवढं नाही, एवढं नका घेऊ. कमी करा. 6 रुपये बरोबर, एवढं पावसा पाण्यात आलोय मी. हो बरोबर आहे 6 रुपये. पावसाचं काय बघायला लागतं, किती पाऊस आहे. इथे रेकॉर्डिंग बघा तुम्ही. पाच पावसाने भिजलोय पार. आमचं घरी नाते आधी तर पायाला त्रास आहे माझ्या. धंद्यामध्ये असं नसतं भाऊ. घरी येऊन जेवून जावा. धंद्यामध्ये खायचे रे. व्यवस्थित करा. कधी हो? अर्धा तास नाही येते. अर्धा तास लागल. 10 मिनिटात करा की. हो 6 मिनिटात नाही मग तुम्हाला भरडा करून देईन मी. अच्छा भरडा नको, बारीक पाहिजे. तुम्हाला घरी घरचे लाडू ओरडतील मला. लाडू टाकून घरी जाऊ. लाडू करायला असं नाही. पाऊस येतोय, काय करू आता मी? जाऊ का थांबू? किती वाजले? 6 वाजले. पण वाजले. काय करायचं? सलूनच्या दुकानात जाते असेल. ऐकतात सलून वाले. हो दादा आहे का तुम्ही? किती वेळ लागेल? 6 मिनिटं लागतात. नाही पुण्यनगरी आहे काय? हो आता दुकान पेपर वाचतो जरा. काय बातम्या आहेत का नाही? आता टेम्पो उलटून एक शंभर रुपये. पेपर ठेवतो. म्हणजे नगरात बातम्या दॅडीच्या भरपूर लावतात. चांगली भजन चॅपो काढायला लागेल ना. व्यवस्थित कापा. महाराज मिसळले वाढले. श्रावण महिना आहे.
हा सेठ लय दिवसात आले तुम्ही हो. भेटत नाही. काय पावसामुळे नाही येत ना. पावसाळा आता कसं दळण टाकायला आलो, हा हा त्यात मग आता लक्षात आलं त्याला चलून चालू आहे. दोन्ही काम एकत्र झाले. केस पण कापून झाले. दळण पण झालं. दळण पण झाले. दोघं एक एकदम छान केस कापून तुम्ही काय. थोडं मालिश पण करा. हा जर केस चिटकतात ना, घरी गेल्यावर परत ते केस धुवायला नको. पण ते धुवायला लागेल का? धुवून घ्यायची केस. क्लीन होऊन जात. बस का बघा तुमच्या लेवल केस बिस इथं जरा उभे राहिलेली आहेत. हा हा कापली काय ते इथं कपड्या पडतील ना केस नाही पडणार. हा? नाही पडणार. साफ करून टाकतो. क्लीन करायचं. केस कशी कापली. छान एकदम एक नंबर. छान बरं वाटलं का? डोकं हलकं झालं. चालेल. 100 रुपये. 100 रुपये. छान कापली. छान कापते. एक नंबर. थोडस इथे उभे राहील बसते. टोपी घालायला पाहिजे का? ते आहे का? ते आहे. थँक्यू. परत येईल मी. पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात. 2 महिने तर लागतील. मोबाईल नाही ना माझ्या करायला. वेळ तर झालंय. काय करू आता? टाईम तर झालाय. दळण पण झालं असं. दळणच घेऊन जातो. पाऊस पण उघडलाय. निघतो आता. झालं का दळण आमचं? झालं दळण. किती झाले त्याचे 60 रुपये 36 रुपये झाले. जमा करा आपण. म्हटलेच ना उद्या रे धंदा ना इथं गुगल पे काढा पाहिजे. गुगल पे करू का? झालं हा इथे गुगल पे वगैरे. पैसे पाठवलेत. आले तुमचं पैसे बघतो आले का तुम्ही आता केलं ना स्कॅनर. हा 36 आले. काय होतं माहिती का 36 मी पडते मोबाईल काय होते एक आले एका माणसाने 2 ते 60 रुपये माझं झालं दळणाचं. ते आपण सगळ्या प्रकारचं पीठ विकतो ना गहू ज्वारी बाजरी नाचते रेडीमेड पीठ. तर आला काय माझी गर्दी होती आणि 2 ते 60 रुपये झालं दळणाचं पिठाचं. त्याने गर्दीमध्ये फक्त 200 रुपये करून गेला. आता ओळखीच होता मी त्यामध्ये पाहिलं नंतर गेल्यानंतर तर 200 नंतर त्याला परत बोलून 60 रुपये द्यावं करायचं म्हणून त्यासाठी तुम्ही भले पहिले आलो होतं माझ्याकडे. परत मी परत पहिले केलं की करसो तुमचं 36 रुपये आले माझ्या मोबाईल वरती आले. काय आपल्याकडे सगळे रेडीमेड पीठ असतं. आपण काय करतो घरी आमची मोठी गिरणी माझी
संजीवन माझी बायको आहे ना ती सगळं घरी दळण दळते आणि इथं आणून मी विकतो. सगळ्या प्रकारचं तयार पीठ मिळतं आपल्याला, ज्वारी, बाजरी, नाचणी, थालीपीठ, घावणीचं पीठ. परत आपलं खारी खोबरं आहे ना, खारी खोबरं ते पण दळून देतो आपण. तुम्हाला जर समजा तुम्ही जर आजारी असता, तुम्हाला जर नाही वेळ भेटला तर आपलं एक पीठ आपलं 1 किलो 2 किलो घेऊन जायचं, मग टेन्शन नाही. फ्रेश पीठ असतं चांगलं. काहीतरी सांगितलं होतं बाबा, काय सांगितलं होतं आणायला बायकोने? मला काय आठवतच नाही. हा, लक्षात आलं आता. साबण. अरे हा, इथंच दुकान आहे, जवळच आहे दुकान. येतो इथूनच साबण. आई, मला 2 साबण द्या. कोणते साबण पाहिजे सांगा तुम्हाला? एक भांड्याचा आणि एक कपड्याचा. तुम्हाला किती रुपयांचे पाहिजे? 5 रुपये वाले पाहिजेत का 10 रुपये वाले पाहिजेत? दोन्ही 10-10 वाले द्या. काका माझ्याकडे आरके, व्हील आणि रिन कपड्याचे साबण आहेत आणि विम भांड्याचा आहे, तर तुम्हाला कोणतं देऊ? आरके आणि विम बार द्या. हे घ्या काका. 20 रुपये भांडे. हा, या. हे घ्या. धन्यवाद. झालं का? पाऊस तर वाढलेले. काय करू आता? कुठे माहिती लग्नाची? काही जाऊन. नाही. हा.